त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धो च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। हो, कौरव आणि पांडवाचं वाद हा राज्याबाबतीत होता। तर पांडवांनी फक्त कौरवाला 5 गावं मागितली, तरीही कौरवांनी दिले नाही। आणि मग युद्धाचा पर्याय पुढे आला। युद्ध करण्याचं ठरवलं। युद्धातून जे जिंकतील ते राज्याचे अधिकारी होतील असं ठरलं। युद्धाची सगळी तयारी झाली। 7 अक्षयणी सैन्य पांडव जमा करू शकले। 11 अक्षयणी सैन्य कौरवानं जमा केलं। दोन्ही सैन्य एकमेकापुढे उभे राहिले। श्रीकृष्ण महाराज आणि अर्जुन हे एका रथात बसलेले आहेत आणि श्रीकृष्ण महाराज सारथी आहेत। अर्जुन हा युद्ध करणार आहे आणि श्रीकृष्ण महाराज हे सारथी आहेत। तर सगळी तयारी झाली आणि मग काय झालं की म्हणजे शंख बी वाजले। कोणाचा शंख वाजला? प्रथम तर भीष्म पितामहानं दुर्योधनाला खुश करण्यासाठी तस्य संजय नयनहास्यम कुरुवध पितामह सिंहनादम विरोधोचे शंखम दद्मं प्रतापात। आणि मग ते एकदा भीष्मानं शंख वाजला की तर शंखाचे भेरेचे पनवानक गोमुखा सहसय बिहानेत सशब्द स्तुमुलो भवत। आणि सगळे शंख भेऱ्या ह्या वाजू लागले। आणि मग अशातच ततश्वेते राहिते महती चंदनेशितो माधव पांडवशिव दिवो शंको प्रदमतू। आणि मग अशामध्ये हा पांढरे घोडे असलेल्या रथामध्ये बसून श्रीकृष्ण महाराज आणि अर्जुन आलेले। आणि मग श्रीकृष्ण महाराजांना शंख वाजला। पांचजन्य ऋषिकेशो देवदत्तम धनंजयानं देवदत्त नावाचा शंख वाजवला। म्हणजे शंख वाजून बी झाले। म्हणजे अर्जुनानं शंख वाजवला, श्रीकृष्ण महाराजानं शंख वाजवला। तोपर्यंत अर्जुनाच्या मनात होतं युद्ध करायचं, तयारीत होता तो। परंतु शंख वाजवले म्हणजे देवदत्तम धनंजय पोंड्रम दत्तम महाशंखम भीमकर्मावकुदर। कुरुकदर नाव असलेला जो भीम आहे त्यानं पोंड्र नावाचा शंख वाजलेला। पोंड्रम दत्तम महाशंखम भीमकर्मावकुदर अनंत विजयम राजा कुंतीपुत्र युधिष्ठिरानं अनंत विजय नावाचा शंख वाजला। आणि नकुल सहदेवस्य सुघोष मणिपुष्पक। आणि नकुल आणि सहदेवानं सुघोष आणि मणिपुष्पक नावाचा शंख वाजवला। तर मग असे काशेचे परमेश्वास शिखंडीचे महारथा दुष्टदुम्न विराटचे सात्विकीच्या पराजित अशा अनेक लोकांनी शंख वाजवले। आणि मग अशातच श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणतो, देवा शनयोरू भैरमध्ये रथमस्तापय मेच्युत यावदेता ननिक्षेहम योधु कामानवस्थिता कैर्मयसय दवे मस्मिन रणसंविद्यमे योश्य मानान्वेक्षेम ये तेत्र समागता धार्त राष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रिय चिकित्सा। मला माझा रथ दोन्ही सैन्याच्या मदत नेऊन उभं करा। मला बघू द्या माझ्यासोबत कोण लोक लढाया आले आहेत, कोण जीव द्यायला तयार आहे, माझा जीव घ्यायला कोण तयार आहे आणि माझ्यासाठी जीव द्यायसाठी कोण तयार आहे। आणि मग
असं म्हटल्यानंतर एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत शेन एवरू बहिर्मध्ये स्थापितो आणि मग असं म्हणल्यावर अर्जुन असं म्हणल्यानंतर श्रीकृष्ण महाराजांना त्याचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन ठेवला आणि भीष्म दोन प्रमुखतः सर्वेशांच्या मयक्षितां उवाच पार्थ पश्यतान समयतान करून आणि भीष्म आणि द्रोणाच्या समोर रथ उभा केला आणि त्याला अर्जुनाला म्हणले की तुला आता बघ काय बघायचं तर आणि मग हिनं तत्रा पस्तीस स्थितान पात्र पितृत पितामहा आचार्यान मातुरान भातुरून पुत्रान पौत्रान सखीन सता स्वसुरान सुदैसेव शेनयरू भैरूपी तान समीक्ष सकवंते सर्वान मधुनोपाय कृपया पराविष्टो विशीदन्नी दमप्रे आणि त्यानं पाहिलं आतापर्यंत सगळं ठीक होतं परंतु तो त्याचा रथ त्या भीष्माच्या द्रोणाच्या समोर नेऊन उभा केला की त्यानं पाहिलं की सगळे आचार्य मातुला भातृ पुत्रान पौत्रान सखीन सता सुसुरान सुहृदयाचे व सगळे माझेच लोक उभे येतं आणि मी याला कसा मारू आणि ह्या लोकांना मारून मला राज्य तरी काय करायचं आणि मी कोणावर राज्य करू एवढ्या लोकांना 18 अक्षयोनी लोकांना मी मारू आणि मी राज्य कोणावर करू आणि भीष्मानं मला मांडीवर घेऊन खेळवलं त्याला मी कसं मारू आणि मी ज्या माणसानं मला हातात बाण घेऊन शिकवलं तर त्या माणसाला द्रोणाचार्याला मी कसा मारू तर असं त्या अर्जुनाला मोह झाला अज्ञान झालं आणि मग येतो म्हणला श्रीकृष्ण महाराज म्हणला अर्जुन देवा दुष्टवैवम स्वजनम कृष्ण यू समसम शिदंती मग आत्राने मुखमचे परिस्थिती माझे सगळे तोंड माझं कोरडं पडायले आणि माझा तोंड कोरडं पडायले आणि शिदंती मग गात्राने माझे सगळे गात्र सगळे ढिले झाले आणि माझं तोंड सगळं कोरडं पडायले देवा आणि गाडीहून संस्थित हसता तोक्चयो परिदयते न ते शक्नोमी वस्तातो भ्रमती वचे मे बन निमित्तानीचे पशाने विपरीतानी केशव अनेक आपशकून मला दिसायले देवा आणि मग हे यापेक्षा मला आणि मी जिंकन का नाही न तर श्रेयरूपश्यामी हाच वासो जन्मावे न काक्षे विजयम कृष्ण न तर राजन सुखांचं किं नो राजन वैद किं भोगेर जीवते नको मला हे राज्य नको मला हा भोग बी नको आणि मी युद्ध बी करत नाही असं त्यानं श्रीकृष्ण महाराजाला म्हणला आणि श्रीकृष्ण महाराजाला म्हणला तो आणि यो मुक्तार्जुन संख्येत रथो पस्त उपाविषेत विसृज शिश्रम चापम शोक सविघ्न मानस आणि असा तो असं म्हणला तो अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला आणि रथाच्या मागं जाऊन बसला आणि शोक सविघ्न होऊन बसला त्यानं त्याच्या हातातले शस्त्र लांब टाकून दिले आणि आपण रडत बसला रथाच्या मागं काय बाबा ही अशी अवस्था आहे तर ही अवस्था पांडवाची कशामुळे झाली कारण युद्धाच्या अगोदर धृतराष्ट्रानं संजयाला पाठवलं होतं संजयाला पाठवलं आणि संजयाला सांगितलं होतं की असं ह्या 5 लोकांना पांडवाला सांग की तुम्ही फार चांगले आहेत माझे पुत्र तर पापी आहेत ते तर नरकाला जाणार आहेत पण तुम्ही सुहृदय आहात चांगले आहात तुम्ही तरी हे युद्ध करू नका कारण या युद्धामध्ये जर काय होईल ह्या युद्धामध्ये अनेक लोक 18 अक्षयोनी लोक मारणार आहेत आणि त्याच्या स्त्रिया ह्या काय होणार आहेत विधवा होणार आहेत आणि त्या विधवा झालेल्या स्त्रिया व्यभिचार करतात आणि व्यभिचार केल्यानंतर लुप्त पिंडोदकया दोषरिते कुलाग्नानाम वर्ण संकर कारके उत्साह जयंती धर्म कुलधर्माशी शाश्वता उत्सन्न कुलधर्मानाम मनोशानाम जनार्दन नरके नियतम वासो भवती ते वसुस्रू अहोबत मन पापम कर्तुम योषिता वयम यंत्राजे सुकुलो वेवना हांतुर स्वजन बुद्धिता असं
कौरवाकडून संदेश आला पांडवाला. मग ह्या 5 पांडवापैकी एका जणानं 4 जणांना हा ऐकला नाही, ऐकला आणि इकडून तिकडं सोडून द्याला. परंतु यानं अर्जुनानं मात्र आपल्या हृदयात धरून ठेवलं ते. आणि ज्यावेळेस युद्ध करायला आला आणि त्यानं पाहिलं की हे सगळे लोक माझेच येतं आणि मी भीष्माला गुरुना हातोही महानुभावान श्रेयो भोगतो भक्षमपी लोकी. त्याच्यापेक्षा भीक मागून खाल्लेलं बरं भीष्माला मारण्यापेक्षा, द्रोणाचार्याला मारल्यापेक्षा, असं त्याला काय झालं, मोह झाला, असा त्याला विषाद झाला. विषाद म्हणजे दुःख झालं. हे सगळं पाहून, कारण सुहृदयी होता तो आणि सुहृदयी असल्यामुळं त्याला दुःख झालं. आणि त्याची गत कशी झाली, एका मुलाचं लग्न जमलं आहे, त्या मुलानं मुलगी पसंत केली, मुलीनं मुलगा पसंत केला आणि पैसे घेतले. त्या मुलाच्या वडिलांना अर्धा हुंडा खर्चून बी टाकला आणि ऐन वेळेला हा पोरगा म्हणतो की मी लग्न करत नाही. मग काय करावं त्या वडिलानं, काय करावं त्या वरबापानं. तर तसा अर्जुन ऐन वेळेला म्हणतोय की मी युद्ध करत नाही. आणि सगळा हा घाट श्रीकृष्ण महाराजानं घातलेला आहे आणि तो घाट आता ओलथून पाडण्याच्या याच्यात आहे. आणि मग त्या अर्जुनाला म्हणजे प्रवृत्त करण्यासाठी, म्हणजे जसं त्या मुलाला प्रवृत्त करण्यासाठी लग्नाला जसे अनेक म्हणजे लोक, अनेक नातेवाईक त्याला समजून सांगतात, त्याप्रमाणे अर्जुनाला श्रीकृष्ण महाराजानं समजून सांगितलं. आणि जे काय समजून सांगितलं त्या समजून सांगितलेल्या शास्त्राला गीताशास्त्र असं म्हणतात बाबा. आणि आता उद्या मी तुम्हाला इथून पुढचा वृत्तांत आपण पुढं बघू. पण असा हा वृत्तांत पहिल्या अध्यायामध्ये झालेला आहे. आणि हा जो नवरदेव आहे, जो अर्जुन आहे, जो म्हणजे फावल्यावर चढणार आहे, जो युद्ध करणार आहे, तोच म्हणतो की मी युद्ध करत नाही. मग ह्या अर्जुनाला समजून सांगण्यासाठी, त्याला प्रवृत्त करण्यासाठी श्रीकृष्ण महाराजांनं जे ज्ञान सांगितलं त्या ज्ञानाला गीता ज्ञान म्हणतात. आता ते ज्ञान त्याला कसं प्रवृत्त केलं श्रीकृष्ण महाराजानं हे मी तुम्हाला उद्या सांगेन. तोपर्यंत दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.